हिरवे मटार आणि 1 वाटी बेसन पिठापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी आज तुम्हाला अतिशय भन्नाट अशी रेसिपी आणि तितकीच पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये फ्रेश असे हिरवे मटार टाकून घेणार आहोत। तर आता त्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची, काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून आपण याचं जाडसर असं पेस्ट तयार करून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं की याची बारीक अशी पेस्ट नाही ठेवायची। इथे बघा मी जाडसर अशी पेस्ट तयार केलेली आहे। तर ही पेस्ट आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहे। सुरुवातीला 2 ते 3 चमचे टाकायचे, मिक्स करायचं आणि हवं असेल तर आणखीन घेईल मी। मला इथे थोडंसं बेसन पीठ लागणार आहे, त्यामुळे आणखीन मी यामध्ये दुसरं बेसन पीठ टाकून छान असं पीठ मळून घेणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की बनवते तरी काय, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच की मी नक्की काय बनवलेलं आहे। तर छान असं घट्टसर गोळा मळून झालेला आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आणखीन एकदा छान मिक्स करून घेऊ। तर मिक्स होतच आहे तोपर्यंत मी इथं कुकरच्या डब्याला छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण तयार केलेला हा मटरचा गोळा आपण ह्या डब्यामध्ये टाकून छान असं पसरून घेणार आहोत। तर आता पसरून झाल्यानंतर यामध्ये चवीसाठी आणि छान दिसण्यासाठी मी इथं 1 चमचा तीळ टाकलेले आहेत आणि इथं दुसरीकडे मी कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून गरम होऊ देण्यासाठी ठेवू। आता छान गरम झालं की त्यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण। तर सध्या मटारचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही फ्रेश असे मटार घेऊन अशा भन्नाट अशा रेसिपी बनवू शकता। तर इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो। तर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा टाकायचा, टोमॅटो टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकीचा तुकडा टाकून आपण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर तोपर्यंतच इथे आपला कुकर छान थंड झालेला आहे आणि त्यामधल्या ह्या मी बघितलेलं आहे, चेक केलेलं आहे, तर छान असं शिजलेलं आहे। आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ। तर इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी छान टाकायची, ती तडतडून घ्यायची। आता त्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मसाला तळायचा, म्हणजे तो लवकर परतला जातो। तर इथे दुसरीकडे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर मी कलरसाठी वापरते, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तुम्ही हवे असेल तर दुसरेही मसाले वापरू शकता। तर हे 4ही कोरडे मसाले आपण ह्या दह्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊ, याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे बघा पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथं मसालाही छान आपला तळून झालेला आहे। आता त्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊ आणि मसाल्याला छान आणखीन परतून घेऊ। तर 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर मसाला आपला छान असा परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की साईडनं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। तर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी वापरू शकता। मी इथे 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। मला आणखीन घट्टसर वाटते म्हणून त्यामध्ये मी आणखीन 1 वाटी पाणी टाकणार आहे। तर तुम्हाला वाटतच असेल की काय बनवलं आहे, तर आपण बनवलेले आहेत की मटारच्या झटपटीत आणि चटपटीत अशा वड्या।
तर ह्या बनवायला अतिशय सोप्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात की मी मटारच्या वड्या बनवलेल्या आहेत. दिसायला किती सुंदर आणि अप्रतिम अशा दिसत आहेत. त्या आपण छान कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की छान असं शिजलेलं आहे, त्यामुळे घट्टसर अशा छान चौकोनी वड्या पडत आहेत. तर इथे ह्या ग्रेव्हीला उकळी येऊ देऊ आणि उकळी आली की त्यामध्ये ह्या मस्त छान अशा हिरव्यागार आपण वड्या टाकून घेणार आहोत. तर इथे बघा रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या आणि जास्त वेळ नाही, 3 ते 4 मिनिट आपण ह्या वड्या शिजू देऊ आणि मस्त अशी रसरशीत आपली भाजी तयार होते. तर तुम्ही बघू शकता की किती अप्रतिम सुंदर अशी आपली रस्सा भाजी दिसते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी रस्सा भाजी दिसत आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नंतर भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.